हा 122वा अनुच्छेद. आपण आतापर्यंत जे संसदेचं कार्यालयीन पद्धत, संसदेमध्ये विधेयक कशी पारित होतात, विधेयकांमध्ये कसा कसा फरक असतो, तेव्हा त्या विधेयकांबाबतची कार्यपद्धती सुद्धा कशी बदलते, हे आपण सगळं बघितलं. यानंतर आता हा शेवटचा या प्रकरणामधला जो अनुच्छेद आहे, तो न्यायालयाची भूमिका संसदेच्या अनुषंगाने स्पष्ट करतो, की संसद ही आपण सर्वश्रेष्ठ मानतो, न्यायपालिका ही स्वतंत्र मानतो. तर यांच्यामध्ये एक असं पार्टिशन असावं, की न्यायालयाला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत संसदेमध्ये हस्तक्षेप करता येईल, किंवा संसदेला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येईल. त्याकरिता हे एक डिमार्केशन, एक लाईन आहे, आणि ती लाईन विशेष अधोरेखित करून म्हटलेली आहे संसदेच्या कामकाजाबाबत. संसदेच्या कामकाजाबाबत अनुच्छेद आपण जेव्हा अभ्यासले, तेव्हा तुमच्या लक्षात असेल की संसदेच्या कामकाजाबाबत जे नियम केले जातात, ते नियम मुख्यतः त्या सभागृहामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये असलेले सदस्य, लोकसभेचे उपाध्यक्ष अध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती आणि सभापती, त्याशिवाय उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती, ही जी श्रंखला आहे, या लोकांनी मिळून संसदेच्या कामकाजाबद्दलचे नियम, प्रतिनियम केलेले असतात. आणि हे जेव्हा प्रोसिजरल नियम केलेले आहे, तेव्हा संसदेचं कामकाज चालवणं हा एकंदर जर अधिकाराच्या दृष्टीतून बघितलं तर राष्ट्रपतीचा तो अधिकार आहे. राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली हे सगळं येतं. म्हणून राष्ट्रपतीच्या जे नियम करण्याचे जे अधिकार आहे, त्याला चॅलेंज नको, त्यासाठी संसदेला ही मुभा देण्यात आलेली आहे घटनेमध्ये, अनुच्छेद 122 अन्वये, की न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे. कार्यपद्धती एखादी कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे. इथे तथाकथित शब्द वापरलेला आहे. तथाकथित म्हणजे असं वाटतं, की असं आहे. आपण उपरोधानी पण हा शब्द अनेकदा वापरतो, की तथाकथित कायदे पंडित, तथाकथित न्यायाधीश. आता जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते उपरोधानी वापरलं येतं. त्याच तथाकथितचा अर्थ इथे लक्षात घेऊन अशी एखादी नियम बाह्य वाटावी अशी गोष्ट घडली असेल आणि ती संसदेच्या कामकाजाबाबत घडलेली असेल, तर त्या कारणावरून संसदेतील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. म्हणजे लिगॅलिटी, विधिग्राह्यता म्हणजे लिगॅलिटी, त्याची लिगॅलिटी ही क्वेश्चन मार्क करता येणार नाही, त्याच्यावर प्रश्न निर्माण करता येणार नाही. हे न्यायालयामध्ये तर त्याच्यावर प्रश्न निर्माण करता येणार नाही असं होत नाही. प्रश्न निर्माण करता येतो, पण कुठे? संसदेच्या आत, उपाध्यक्ष अध्यक्षांकडे, किंवा राज्यसभेचं असेल तर सभापतीकडे प्रश्न उपस्थित करता येतो. पण त्या प्रश्नाचा निवाडा करण्याचा अधिकार जेव्हा घटनेने याच्या आधीच लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभाचे सभापती, राष्ट्रपती ह्यांना प्रदान केलेले आहे, तर अशा वेळी मात्र न्यायालयाने त्याच्यात हस्तक्षेप करणं हे अनाठायी प्रक्रियेचं विलंबन होईल. आणि ते टाळण्यासाठी म्हणून 122 अनुच्छेद समभाग 1 मध्ये असं म्हणतो, की कार्यपद्धतीत, संसदेच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणावरून संसदेतील कोणत्याही कामकाजाची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही. दुसरा समभाग असं सांगतो, की संसदेतील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालवण्याचे विनियमन करण्याचे अथवा संसदेत सुव्यवस्था राखण्याचे अधिकार या संविधानाद्वारे किंवा तदन्वये ज्याच्या ठायी निहित करण्यात आले आहेत अशा संसदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा सदस्याने त्या अधिकाराच्या केलेल्या वापराबाबत तो कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारितेस अधीन राहणार नाही. इथं 2-3 गोष्टी महत्वाच्या या समभागामध्ये समजून घ्यायच्या आहेत, की संसदेतील कार्यपद्धतीचे किंवा कामकाज चालवण्याचे विनिमयन करण्याचे अथवा संसदेत सुव्यवस्था राखण्याचे अधिकार या संविधानाद्वारे
किंवा तद अन्वये ज्याच्या ठायी निहित करण्यात आलेले आहे. म्हणजे हे लोक कोण असू शकतात? हे लोक उपाध्यक्ष, अध्यक्ष लोकसभेचे किंवा उपसभापती, सभापती, राज्यसभेचे, उपराष्ट्रपती, त्याचप्रमाणे राष्ट्रपती यांच्या ठायी संसदेच्या कामकाजाबाबतचे जे अधिकार आहे ते अधिकार निहित केलेले आहे. वेगवेगळ्या प्रकरणात आपण बघितलं असेल की अमुक एखादं विधेयक जर असेल ते धन विधेयक आहे की वित्तीय विधेयक आहे याचं निर्धारण करण्यासाठी लोकसभेचा अध्यक्ष आपलं मत देऊ शकतो. त्याच्यावर जर काही चिंता असेल तर आपण राष्ट्रपतीकडे अप्रोच होऊ शकतो. मग राष्ट्रपतीचं त्याच्यावरचं मत असेल ते अंतिम समजलं जाईल. असा जेव्हा घटनेने प्रवाह दाखवून दिलेला आहे म्हणजे राष्ट्रपतीच्या पदामध्ये, उपराष्ट्रपतीच्या पदामध्ये जे काही न्यायिक अधिकार, ज्युडिशियल पॉवर समाविष्ट केलेले आहेत त्या ज्युडिशियल पॉवरला परत सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होणं हे काही घटनेच्या एकंदर सुरळीत आणि स्मूथ चालण्याच्या दृष्टीनं बरोबर नाही, हे आपल्या या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. असा कुठला अधिकारी ज्याला विनियम करण्याचे, व्यवस्था लावण्याचे, कायदा सुव्यवस्था बघण्याचे, सुनियंत्रित करण्याचे संसदेला अधिकार घटनेमध्ये दिलेले आहेत, अशा अधिकाराने त्या अधिकारांचा वापर करण्याकरिता जर काही कृती केली असेल तर अशी कृती त्या अधिकाऱ्याला ऑब्जेक्शनेबल जर असे कोणाला वाटली तर न्यायालयात जाता येणार नाही. एक प्रकारचं संसदेच्या सदस्यांना, लोकसभेतल्या आणि राज्यसभेतल्या खासदारांना एक प्रकारचं प्रोटेक्शन कव्हर, संरक्षक कवच या 122 ने दिलेलं आहे. पण हे संरक्षण कवच देताना शब्द वापरले ते जरी क्लिष्ट वाटत असले तरी त्याचा अर्थ फार स्पष्ट आहे की संसदेमध्ये असे प्रावधान असलेले अधिकारी त्यांनी केलेली कृती ही कुठे संसदेच्या कामकाजाबद्दलची, कार्यपद्धतीबद्दलची, संसदेमध्ये सुव्यवस्था राखण्याबद्दलची, म्हणजे माणूस निर्धारित केला, त्याचं कार्य निर्धारित केलं आणि मग त्याला ते कव्हर दिलं की या कार्यासाठी या माणसाला न्यायालयात खेचता येणार नाही. याचा अर्थ असा नाही की संसदेमध्ये जर एखाद्याने चाकू घेऊन दुसऱ्या एखाद्या सदस्याचा खून केला तर त्याला न्यायालयात जाता येणार नाही, कारण ते काही संसदेचं काम नाहीये. हे संसदेचं प्रावधानित केलेलं ज्या कामासाठी नेमलेला आहे तो अधिकारी, तो जरी असला किंवा नसला तरी संसदेच्या व्यवस्था राखण्याच्या कामाबाबत ती जर कृती नसेल आणि ती गैरकृती असेल तर डेफिनेटली न्यायालयामध्ये प्रश्नांकित केली जाऊ शकते. परंतु या ठिकाणी संसदेला जे अधिकार असायला पाहिजे ते अबाधित ठेवण्यासाठी किंवा संसदेचे जे सदस्य आहे त्यांना काही संरक्षण कवच देण्यासाठी अशा प्रकारे हे 122 अनुच्छेद या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आता आपण याची निगेटिव्ह बाजू थोडीशी अशी समजून घेऊया की संसदेमध्ये हे सगळं असल्या कारणाने आणि त्यांना न्यायालयामध्ये आपण खेचू शकत नसल्याने अमाप असं स्वातंत्र्य या खासदार मंडळींना संसदेतल्या दोन्ही सभागृहामध्ये मिळालेलं आहे. हे अमाप स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने कसं वापरायचं हे त्यांच्या त्यांच्या सत्सद विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. आणि सत्सद विवेक बुद्धी आज आपण बघतोय संसदेमध्ये ज्या पद्धतीनं भांडणं होतात, चिरडाचिरडी होते, कपडे फाडाफाडी होते, गुत्थम गुत्थी होते, वेळ प्रसंगी एक दुसऱ्याच्या उरावर बसण्याचे प्रसंग आपण त्या ठिकाणी बघतो. हे सगळं त्यांना हे संरक्षण कवच आहे म्हणून. पण त्याच वेळी तुम्ही महाराष्ट्रातले जे विधायक आहे, महाराष्ट्रातले जे आमदार आहेत त्यांचे 12 आमदार जेव्हा निलंबित करण्यात आले तर हे जे अधिकार तिथल्या अध्यक्षांना आहे त्याच्या तहत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. एवढं आपण लक्षात ठेवायचं. न्यायालयीन इम्युनिटी मिळाली म्हणजे सगळंच काही त्यांना प्राप्त झालं अशातला तो भाग नाहीये. आणि तीही इम्युनिटी ही फक्त काही विशिष्ट कामापुरती, काही विशिष्ट नेमणुकीस असलेल्या अधिकाऱ्यांना मिळालेली आहे, संसदेच्या सदस्यांना मिळालेली आहे. याचा अर्थ त्यांनी जर तिथे गुन्हे केले आणि ते जर दखलपात्र असतील तर आपल्याला त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जावं लागते. अजून एक बाजू याच्यामध्ये आपण समजून घेणं आवश्यक आहे की अशा प्रकारे जर प्रत्येक कृती आपण न्यायप्रविष्टतेच्या अधीन ठेवली असती किंवा प्रत्येक कृतीबद्दल जर न्यायालयामध्ये जाणं असं आपण ठेवलं असतं तर दोन गोष्टी प्रामुख्याने घडल्या असत्या. क्षणाक्षणाला, तासाला अशा प्रकारच्या केसेस निर्माण झालेल्या असत्या. आपली ज्युडिशियली ओव्हरबर्डन झालेली असती
आणि त्यानंतर न्यायनिवाडा करण्यासाठी ही मंडळी न्यायालयाचे समन्स आले आणि विटनेस म्हणून इकडे जा तिकडे जा याच्यामध्ये अडकलेली असती. म्हणून घटनेने अगदी आपला विवेक जागृत ठेवून काय केलेलं आहे की हे अधिकार अध्यक्ष, उपाध्यक्ष, लोकसभेचे आणि सभापती, उपसभापती, राज्यसभेचे यांना देऊन त्याशिवाय काही महत्वाचे अपील करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीच्या पदामध्ये विहित करून हा प्रश्न तडीस नेलेला आहे. थोडक्यात असं की घरचा करता माणूस असेल आणि त्याची 2 मुलं जर वेगवेगळी झाली असतील, तर त्यांनी आपापल्या घरामध्ये काय शिजवावं, काय खावं, कसा संवाद साधावा, कुठलं चॅनल बघावं, कुठल्या टीव्हीवर राहावं, कशी मुलं शिकवावी, काय ते त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचा अधिकार आहे. परंतु जेव्हा हे अधिकार घराची वाटणी असेल, शेतीची वाटणी असेल, अजून काही विशिष्ट प्रसंगी घेण्यात येणारे निर्णय असतील, तेव्हा मात्र कर्त्याकडे येऊ शकतात. म्हणजे वडिलांकडे येऊ शकतात. तशी एक वडिलकीची भूमिका जर आपण सर्वोच्च न्यायालयाची इथं लक्षात घेतली आणि 2 सभागृह आणि राष्ट्रपती हे त्यांचे घरातले मेंबर आपण समजले, तर त्या बरहुकूम प्रत्येकाला आपापल्या ज्या आस्थापना आहेत, त्यांचं नीट सांभाळ करण्याचं स्वातंत्र्य या ठिकाणी आपण प्रदान केलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एवढ्यावरून आपल्याला 122 हे या घटनेमध्ये का लिहिलेलं आहे याचा निवाडा स्पष्ट होतो, याचं स्पष्टीकरण प्राप्त होतं. प्रकरण 3 खास करून एकच अनुच्छेद समाविष्ट केलेला आहे याच्यामध्ये आणि तो अनुच्छेद आहे राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार. वैधानिक अधिकार ही टर्म आपण समजून घेऊया. संविधानिक अधिकार जे आपण याच्या आधी राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये संविधानिक अधिकार बघितले, या ठिकाणी राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार म्हणजे लीगल राईट, कॉन्स्टिट्यूशनल राईट आणि लीगल राईट याचा पण भेद आपण बोलताना उल्लेख केलेला आहे, पण तरी विस्मृतीत गेलं असे म्हणून परत एकदा सांगतो की घटनेमध्ये ज्या अधिकाराची आस्थापना प्रावधान लिहिलेलं आहे, जे अधिकार दस्तूर खुद्द घटनेने दिलेले आहेत, त्याला संविधानिक अधिकार म्हणायचं. आणि त्या घटनेच्या प्रघातावरून जे कायदे निर्माण झालेले आहेत, त्या कायद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही अधिकार द्यावे लागतात. ते अधिकार प्रामुख्याने आपण IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, जे मोठ्या हुद्द्याचे सेक्रेटरी आहे, त्यांना आपण ते अधिकार त्यांच्या कार्याची व्याप्ती, त्यांची जबाबदारी लक्षात घेऊन ऑथॉरिटी कशी त्यांची त्या बरहुकूम असावी असा विचार करून देण्यात आलेले आहे. म्हणून ते वैधानिक अधिकार, म्हणून ते लीगल राईट म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल राईट आणि लीगल राईट याच्यामधला जो भेद आहे तोच संविधानिक अधिकार आणि वैधानिक अधिकार याचा आहे. तर आपण इथे या प्रकरणामध्ये एकच अनुच्छेद आहे आणि सेपरेट प्रकरण आहे हे भाग 5 मधलं 3रं प्रकरण, ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीच्या वैधानिक अधिकाराबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात घेऊया की राष्ट्रपतीमध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियल असे तिन्ही पॉवर्स एकत्रित केलेले आहेत. म्हणजे एक माणूस कोणीतरी असावा ज्याच्याकडे हे तीनही अधिकार आहे. म्हणजे घटनेमध्ये कधी संभ्रम निर्माण झाला की हे एक्झिक्युटिव्ह कक्षेत येतं, कार्यकारी कक्षेत येतं, की न्यायालयीन कक्षेत येतं, की संसदीय कक्षेत येतं, तर अशा वेळी कोणीतरी एक त्याच्यावर निर्णय घेणारा असावा. भले तो ट्युटोरियल हेड असेल, कोणाच्या सल्ल्यावरून चालणारा असेल, पण एक असा प्रमुख माणूस असावा. ती जी आस्थापना आहे त्यासाठी राष्ट्रपतींना सर्व प्रकारचे अधिकार असले पाहिजे. विशेष करून हे वैधानिक अधिकार जे आहे ते एक्झिक्युटिव्ह या सदरामध्ये मोडतात. त्यांना न्यायालयीन अधिकारी आहे, त्यांना विधिमंडळीय अधिकार आहेत, ते आपण सगळे बघितले आहे. संसदीय कामकाजापासून तर संसदेला रेग्युलेट करण्याचे आणि संसदेवर सर्व प्रकारचं सुपरविजन करण्याचे किंवा संसदेला हवं तेव्हा चलित अचलित करण्याचे हे जे सगळे अधिकार आहे ते लेजिस्लेटिव्ह पॉवर मध्ये येतात. परंतु वैधानिक अधिकार हे कार्यकारी प्रकारचे अधिकार राष्ट्रपतीचे आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. म्हणून 123वा अनुच्छेद असं म्हणतं की संसदेच्या विराम काळात म्हणजे संसदेची सत्र चालू नसतील तेव्हा. संसदेचा विराम काळ म्हणजे जेव्हा संसदेची सत्र, द हाऊस इज नॉट इन सेशन असं आपण जेव्हा म्हणतो, संसदेचं सत्र चालू नाहीये, हे पुढच्या सत्रात बघू, पण 2 सत्रामधला जो कालावधी आहे त्याला संसदेचा विराम काळ संबोधलेला आहे. संसदेच्या विराम काळात अध्यादेश प्रख्यापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. अध्यादेश म्हणजे एखादं विधेयक, एखादं रिझॉल्युशन, एखादा ऑर्डिनन्स
या सगळ्यांचा अर्थ अध्यादेश. प्रख्यापित म्हणजे प्रोमुलगेट. प्रोमुलगेट करणे म्हणजे चालना देणे, त्याला प्रस्तावित करणे, प्रस्तुत करणे, हे सगळे अधिकार आपण जेव्हा बघितले तेव्हा संसदेच्या सत्रामध्ये अशा प्रकारची विधेयकं कोणाकोणाला कुठल्या कुठल्या प्रकारची विधेयकं मांडता येतात याचा सगळा चर्चा उहापोह आपण बघितला. या ठिकाणी संसदेच्या विराम काळामध्ये केवळ आणि केवळ राष्ट्रपतींना अशा प्रकारचे अध्यादेश प्रस्तावित करण्याचा, प्रोमुलगेट करण्याचा, प्रख्यापित करण्याचा अधिकार आहे. आणि त्यासाठी अनुच्छेद 123 चा समभाग 1 असं म्हणतो की संसदेची दोन्ही सभागृहे 17 असतील त्या व्यतिरिक्त, म्हणजे 17 नसती, कायद्याची भाषा 17 असतील त्या व्यतिरिक्त कोणत्याही वेळी, म्हणजे संसद सत्रामध्ये नसेल तेव्हा कोणत्याही वेळी राष्ट्रपतीने तात्काळ कारवाई करणे जीमुळे आवश्यक व्हावे, तात्काळ कारवाई करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल राष्ट्रपतींची खात्री पटल्यास त्याला त्या परिस्थितीनुसार आवश्यक वाटतील असे अध्यादेश प्रख्यापित करता येतील. अर्जन्सी पाहिजे, तशी कारण मीमांसा पाहिजे, ती कारण राष्ट्रपतींना पटली पाहिजे आणि संसद तेव्हा सत्रामध्ये नसली पाहिजे. अशा वेळी अतिशय इमर्जन्सी मध्ये, जग 24 तास चाललेलं असतं, जागतिक घडामोडी, देशाच्या पातळीवरच्या राष्ट्रीय घडामोडी अविरत घडत असतात, अशी एखादी औचित आपत्कालीन परिस्थिती, इमर्जन्सी सिच्युएशन, आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि अशा वेळी एखादं रिझॉल्युशन, एखादं विधेयक, एखादं ऑर्डिनन्स संसदेमध्ये पारित करून घेणं आवश्यक आहे असं राष्ट्रपतीला जर वाटलं तर राष्ट्रपती अशा वेळी संसद सत्रामध्ये नसताना सुद्धा दोन्ही सभागृहाचं एकत्र मीटिंग बोलवून, सभा बोलवून त्या ठिकाणी अशा प्रकारचे अध्यादेश, अशा प्रकारचे विधेयक ही प्रस्तावने खातर ठेवली जातात राष्ट्रपतीच्या मार्फत. दोन्हीपैकी एका सभागृहाचं जरी काम असेल तरीही राष्ट्रपतींना ते अधिकार आहेत. आणि त्या अनुषंगाने समभाग 2 अनुच्छेद 123 असं म्हणतो की या अनुच्छेदान्वये प्रख्यापित केलेल्या अध्यादेशाचे बल व प्रभाव संसदेच्या अधिनियमाप्रमाणेच असेल, पण असा प्रत्येक अध्यादेश संसदेचे जे प्रचलित नियम आहे, जे विनियमन संसदेच्या कारभाराचं कार्यपद्धतीचं आहे, त्याच पद्धती याला लागू पडतील. पण असा प्रत्येक अध्यादेश, याला एक पण आहे, तो 2 प्रकारचा आहे. एक तर राष्ट्रपतीला असा अध्यादेश वाटेल तेव्हा मागे घेता येईल, आणि दुसरं असं आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहापुढे ठेवला जाईल आणि संसदेची पुन्हा सभा भरल्यापासून 6 आठवडे संपतात अथवा तो कालावधी संपण्यापूर्वी तो अमान्य करणारे ठराव दोन्ही सभागृहांनी पारित केले तर त्यापैकी दुसरा ठराव पारित होताच तो अध्यादेश अंमलात असण्याचे बंद होईल. समजा असा इमर्जन्सी मध्ये एखादा वेळी राष्ट्रपतीने असा अध्यादेश प्रख्यापित केला, प्रोमुलगेट केला, प्रस्तावित केला, आणि तो केल्यानंतर त्याच्यावर संसदेच्या पुढच्या सत्रामध्ये, अर्थात राष्ट्रपतींना हा अधिकार आहे की संसदेची सत्र बोलवायची, ती बोलवली आणि तो समजा पारित झाला नाही किंवा काही अडचणीमुळे तो तसाच राहिला किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे तसाच राहिला, तर अशा अध्यादेशांचं करायचं काय? तर असे अध्यादेश आपोआप डिफंक्ट, अकार्यकारी, अकार्यक्षम होऊन जातील. त्याच्याबद्दलचं हे विवरण आहे. ते कसे होतील की संसदेची पुन्हा सभा भरल्यापासून, म्हणजे सत्र सुरू झालं, संसदेचं सत्र वर्षातले 3 वेळा संसदेचं सत्र असतं, तर पुढचं सत्र सुरू झालं तिथपासून 6 आठवडे जर त्याच्यावर काही निर्णय झाला नाही तर आपोआप असं अध्यादेश, असं रिझोल्युशन, असं ऑर्डिनन्स हे रद्द समजण्यात येईल किंवा मग राष्ट्रपतींना ते पाहिजे तेव्हा विड्रॉ करायचे अधिकार आहे.
एखाद्या वेळी राष्ट्रपतीने एखादा अध्यादेश प्रख्यापित केला, म्हणजे प्रोमुलगेट केला, प्रस्तावित केला आणि परिस्थिती बदलली, किंवा तसा अध्यादेश प्रख्यापित करतानाची जी कारणं तात्काळ इमर्जन्सी म्हणून राष्ट्रपतीला वाटत होती, ती तशी निष्पन्न झाली नाही. त्याच्यामध्ये दुसरंच काही पॉलिटिक्स, पक्षीय किंवा इतर काही आलं असं जर समजलं आणि संसदेच्या सभागृहांमध्ये ते पारित होऊ शकलं नाही, तर असे अध्यादेश अखंड काळ तसेच कागदोपत्री पडून राहतील का? नाही. फाईल एकदा ओपन झाली, ती कधीतरी बंद झाली पाहिजे. तर ती बंद कशी व्हावी? ती 6 आठवड्याच्या आत संसदेच्या सभागृहाने त्याच्यावर निर्णय घेतला नाही, तर ते रद्द समजले जाते, किंवा मग राष्ट्रपती असे जे अध्यादेश जे डिफंक्ट झालेले, अकार्यकारी झालेले आहे, अकार्यक्षम झालेले आहे, असे अध्यादेश राष्ट्रपती स्वतः पत्र पाठवून किंवा स्वतः पुन्हा त्याच्यावर एक प्रस्ताव पाठवून बंद करण्यात येईल किंवा विड्रॉ करू शकतील, मागे घेऊ शकतील. याच्यामध्ये एक स्पष्टीकरण पण देण्यात आले की जेव्हा संसदेच्या सभागृहांना पुन्हा सभा भरवण्यासाठी वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केलेले असेल, तेव्हा या खंडाच्या प्रयोजनाचा 6 आठवड्याचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. 6 आठवड्याचा कालावधी म्हणजे ज्या दिवसापासून संसदेचं सत्र निर्धारित झालेलं आहे. निर्धारित केव्हा होतं? आदल्या सत्राच्या समाप्तीच्या वेळी होतं. आणि निर्धारित झालेल्या तारखेपासून 6 आठवडे कुठून मोजायचे, त्याच्याबद्दलचं मीटर या ठिकाणी स्पष्ट करून दिलेलं आहे. समजा 1 मार्च पासून निर्धारित व्हावं असं मागच्या सत्रामध्ये डिसेंबरच्या ठरलं, अगे 1 मार्च पासून पुढच्या याच्यात होईल आणि ते 1 मार्च न जाता 3 मार्च पासून सुरू झालं. ते 6 आठवडे मोजण्याची जी तारीख आहे ती 1 मार्च पासून निर्धारित केली जाईल, एवढंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे समभाग 3 अनुच्छेद 123 असं सांगतो, राष्ट्रपतीचे वैधानिक अधिकार स्पष्ट करताना, की संसद या संविधानान्वये जी तरतूद अधिनियमित करण्यास सक्षम नाही, ज्या तरतुदी संसदेच्या अखत्यारीत येत नाहीत, संसद या संविधानान्वये जी तरतूद अधिनियमित करण्यास सक्षम नाही अशी कोणतीही तरतूद या अनुच्छेदान्वये अध्यादेशाद्वारे करण्यात आली तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत तो अध्यादेश शून्यवत होईल. म्हणजे असा जर अध्यादेश असेल की जो संसदेच्या संविधानामध्ये दिलेल्या अधिकारात बसत नाही, असे अध्यादेश हे नल अँड व्हाइड, शून्यवत समजले जातील, त्यांची व्हॅल्यू 0 झालेली असेल. म्हणजे राष्ट्रपतीला वैधानिक अधिकार आहेत हे सांगत असताना तुम्ही जर ह्या अनुच्छेदामध्ये बघितलं तर त्या वैधानिक अधिकारावर मर्यादा काय काय आहेत ते सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि त्या मर्यादा बघता आपल्याला असं दिसतं की राष्ट्रपतींनी अध्यादेश हे प्रॉम्युलगेट केले असतील आणि ते 6 आठवड्याच्या आत नवीन सत्र सुरू झाल्याने केले नाही तर खारिज होतात, किंवा राष्ट्रपती स्वतः मागे घेऊ शकतात, किंवा मग असे अध्यादेश जर संसदेच्या संविधानिक अधिकार क्षेत्रात येत नसतील तर संसदेची सभागृह ते घेण्यास सरळ नकार देऊ शकतात, त्यांची व्हॅल्यू 0 होऊन जाते. संसदेचा अध्यक्ष, सभापती किंवा लोकसभेचा अध्यक्ष राज्यसभा लोकसभेमध्ये सांगेल की बाबा हे काही आम्हाला संसदेच्या कामकाजामध्ये बसणार नाही आहे, हे संसदेचं नाही, या ठिकाणी दुसरी प्रावधान आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता, म्हणून तो अध्यादेश 0 शून्यवत सुद्धा करता येईल, नल अँड व्हाइट करता येईल, त्याच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. थोडक्यात आपण हा अनुच्छेद बघत असताना तुमच्या लक्षात येत असेल की राष्ट्रपतींना मोठं पद दिलेलं आहे, पण राष्ट्रपती पदाच्या सुद्धा किती मर्यादा आखून दिलेल्या आहे. कारण शेवटी संसद ही पीपल्स हाऊस आहे, लोकांचं सभागृह आहे, आणि पीपल्स हाऊस असल्यानंतर लोक ही सगळ्यात वी द पीपल ऑफ इंडिया आर द ग्रेट, म्हणजे असा एखाद्या वेळी एखाद्या वेगळ्या राजकीय पक्षाची घाटणी असलेला किंवा वेगळे विचार मनामध्ये घेऊन आपल्या पदावर आरूढ झालेला, छुपा अजेंडा ठेवून आरूढ झालेला जर एखादा राष्ट्रपती असेल तर तो त्याच्या असंविधानिक कारवायामध्ये तसा यशस्वी होणार नाही. त्यासाठी हे सगळी मोजमाप दिलेली आहेत. सरसकट आपण विचार केला तर आपण असं म्हणू, राष्ट्रपतीच्या अधिकाराला काय अर्थच राहिला नाही. एका बाजूला दिलं आणि दुसऱ्या बाजूला 2-3 हातांनी काढून घेतलं त्याच्याकडून, असं झालं नाही. पण हे काढून घेण्यात ते जे प्रयत्न आहेत ते कशासाठी केलेले आहे याचा जर विचार केला तर घटनाकारांनी त्यावेळेस असा विचार केला की
असं सत्र चालू नाही. सत्र चालू नसताना जेव्हा राज्यसभेचं आणि लोकसभेचं सत्र चालू नसतं, याचा अर्थ राज्यसभा लोकसभा ही दारं लावून बंद झालेली असते असं नाही. त्यांचं मंत्रालयीन कामकाज, सेक्रेटोरियल वर्क हे सातत्याने चालू असतं. मग असा अध्यादेश आल्यानंतर त्याच्या सेक्रेटरियल याच्यामधून निर्णय होण्यापेक्षा ते निर्णय लोकांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाले पाहिजे. त्यासाठी हे सगळं ठेवलेलं आहे आणि 6 आठवडे वगैरेचं जे मीटर लावलेलं आहे त्याचा अर्थ तोच आहे. घटनेचा उद्देश, घटनेचा प्रांजळपणा या ठिकाणी लक्षात घेताना आपल्याला असं दिसतं की घटनेने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ऑथॉरिटीज दिलेले आहे, पण त्या ऑथॉरिटीवर मर्यादा टाकलेल्या आहे, जेणेकरून कुठलीही ऑथॉरिटी ही एकाधिकारशाही होऊ नये आणि एकाधिकार पद्धतीने हे चालू नये. मग भलेही ते राष्ट्रपती का असेनात, परंतु आज देशामध्ये जे चित्र दिसते एकाधिकारशाहीचं, ते राष्ट्रपतीच्या पेक्षा जे राष्ट्रपतीला सल्ला देणारे लोक आहेत, ते कधी कधी असं अशी म्हण आहे की घोड्यापेक्षा खोगीर जास्त उडतो. तशा प्रकारची ही परिस्थिती आहे की खोगीर जास्त बलवान म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानाचं कार्यालय हे जास्त बलवान देशामध्ये आहे आणि त्या बरहुकूम राष्ट्रपतीचे जे अधिकार आहे त्याच्यावरच्या व्यक्तिगत मर्यादा लक्षात घेतल्या, संविधानिक मर्यादा लक्षात घेतल्या, तर आपल्या लक्षात येईल की हे सगळं एकात एक गुंतवून देण्याचा घटनेचा जो उद्देश होता, तो उद्देश या ठिकाणी कुठेतरी सपसेल फसला आहे की काय, असं आजचं चित्र आहे. भ्रूणस्थानीचा दावा किंवा कारवाई करण्याचे जे अधिकार आहे ते न्यायालयीन कक्षेत नाही आहे. त्याच्यावर तिथं तुम्हाला करता येणार नाही. संसदेच्या आत तुम्ही बघा, संसदेमध्ये जेव्हा मेंबर प्रवेश करतो तेव्हा त्यांनी आपलं स्थान ग्रहण करणे इथपासूनचे सगळे प्रवाद आपण बघितले आहे. एकदा संसदेचं स्थान ग्रहण केल्यानंतर तिथे सही करून आतमध्ये शिरल्यानंतर त्याला हे अधिकार प्राप्त होतात. त्याच्या बाहेर जर ते असतील, संसद कक्षाच्या बाहेर असतील, संसद भवनाच्या बाहेर असतील, तर निश्चितपणे त्यांच्यावरती कोर्टामध्ये दावे होऊ शकतात. परंतु संसदेमध्ये जर असं अपमानित करणारं, विडंबन करणारं एखादं वक्तव्य दुसऱ्या एखाद्या सदस्यांबद्दल जर केलं असेल, तर त्याची दखल ही अध्यक्ष लोकसभेचे आणि सभापती राज्यसभेचे यांना घेण्याचे अधिकार आहेत आणि ती तशी दखल घेऊन त्यांना ताडण करू शकतात. उदाहरणार्थ एक मुद्दा सांगतो की जे एक देवळीचे आमदार ज्यांनी एका डॉक्टरला अतिशय वाईट खालच्या भाषेत बोलून हे केलं होतं. तर ती वक्तव्य जेव्हा झाली तेव्हा त्यांच्यावरती पोलिसमध्ये केस रजिस्टर झाली आणि केस रजिस्टर झाली असताना राज्यपालाकडे एक निवेदन त्या प्रकरणामध्ये मी स्वतः सादर केलं होतं आणि ते निवेदन राज्यपालांनी विधिमंडळाच्या अध्यक्षाकडे फॉरवर्ड केलं होतं. विधिमंडळ अध्यक्ष तेव्हा नेमणुकीस नसल्यामुळं ते प्रकरण अजूनही प्रलंबित आहे, पण त्याच्यावर विधिमंडळीय अध्यक्षाचं असं मत पडलं नंतर की हा जो प्रकार आमदार महोदयांनी केलेला आहे हा विधिमंडळाच्या बाहेर झालेला प्रकार आहे. त्याच्यामुळे हे माझ्या अधिकार कक्षेत येत नाही आणि म्हणून न्यायालयामध्ये झालेली केस किंवा पोलीसमध्ये रेकॉर्ड करण्यात आलेला गुन्हा याचं प्रावधान वेगळं आहे, त्याला काही बाधा येऊ शकणार नाही. म्हणजे असा एखादा विधिमंडळाचा सदस्य किंवा संसदेचा सदस्य जर संसदेच्या बाहेर अशी एखादी कृती करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर ऍक्शन होऊ शकते, त्याच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो, त्याची न्याय प्रक्रिया होऊ शकते. परंतु संसदेच्या आत त्यांनी स्थानग्रहणानंतर असं काही झालं असेल तर मात्र त्या ठिकाणी न्यायालयात जाण्याची मुभा नाही आहे. त्या ठिकाणी संसदेचे अध्यक्ष, आपल्या सभागृहाचे अध्यक्ष हे कारवाई करू शकतात. या निर्णयाला, राष्ट्रपतीच्या अशा निर्णयाला संसदेमध्ये चर्चात्मक स्वरूप घेऊन संसदेमध्ये कसं आहे, राष्ट्रपतीला अधिकार काय दिलेले आहेत की तुम्ही प्रस्तावित करा, प्रोमुलगेट करा, प्रख्यापित शब्द वापरले, तुम्ही प्रस्तावित करा. पण प्रस्ताव केल्यानंतर शेवटी तो ठराव बहुमताने मंजूर करायचा की नाही ते अधिकार संसदेला आहेतच ना. संसदेच्या दोन्ही सभागृहांना आहेत. त्या अधिकाराचा वापर हे लोक करू शकतात. त्याच्यामुळं राष्ट्रपतीने जर अशी एखादी राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यामध्ये लावली असेल तर ती संसदेमध्ये चर्चेला घेऊन त्यांना तो ठराव नामंजूर करता येऊ शकतो. परंतु संसदेमधलं जे सगळ्यात प्रभावशाली सभागृह आहे ते आहे लोकसभा आणि लोकसभेची प्रभावशाली बॉडी जर असेल तर ती आहे केंद्रीय मंत्रिमंडळ. आणि म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार जेव्हा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तर त्या केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे, ज्या
मंत्र्यांचं ते केंद्रीय मंत्रिमंडळ बनलेलं आहे, त्या सगळ्यांचा नकळत एक दबाव, एक प्रेशर हे त्यांच्या सगळ्या खासदारांवर आणि त्यांच्या सगळ्या सभागृहामध्ये उपस्थित सदस्यांवर असतं. म्हणून सदस्य हे त्याच्या विरुद्ध बोलत नाही. म्हणून हे होऊ शकत नाही असं नाही. एखाद्या सदस्याने जर परिशिष्ट 10 आपल्या अंगावर ओढून घेऊन काय कारवाई होत असेल ते होऊ द्या. परंतु याच्या अगेन्स्ट मी बोलणार, जसं शेतकरी विधेयकांच्या बाबतीत झालेलं आहे ते आपण बघितलं. पण एखाद्या राज्यामध्ये अशा प्रकारे राष्ट्रपती राजवट जर लागली असेल आणि राष्ट्रपतीने जशी ती प्रोमोलगेट केली, मुळात ती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अधिकाराशिवाय राष्ट्रपतींना करता येत नाही त्यांच्या सल्ल्याशिवाय. आणि अशा वेळी जर एका राष्ट्रपतीने केली तर ती प्रोसिजरच त्याची चुकीची आहे म्हणून रद्दबातल होईल. परंतु त्यात बरहुकूम म्हणजे त्या अनुषंगाने जर काही बाबी आल्या तर त्याच्यावर निश्चितपणे संसदेला ठराव मंजूर करून पारित करण्याचे अधिकार आहेत. हे आपण राष्ट्रपती राजवट जेव्हा लागू होते त्याच्या जे अनुच्छेद आहे 352, 53, 54 त्याच्यामध्ये पुन्हा सविस्तर याच्यावरती चर्चा करणार आहोत. तेव्हा घटनाकारांना असं अपेक्षित होतं किंवा घटनाकारांना त्यापेक्षा असं वाटत होतं, एक बर्डन थोडंसं गिल्ट घटनाकारांच्या मनावर असंही असू शकतं त्यावेळेचं. ते असं की सगळं जर आपण भारतीय घटनेचं करणार आहोत, हिंदुस्तान हमारा हिंदी भाषिक करणार आहोत, राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा आपण स्वीकार करणार आहोत, तर अशा वेळी आपल्या सगळ्या यंत्रणांची राजभाषा ही हिंदी का असू नये. आज हिंदीचं प्रगल्भ ज्ञान किंवा हिंदीची प्रगल्भता जनसाधारणमध्ये तेवढी नाहीये म्हणून आपण इंग्रजी ठेवलेलं आहे. आणि हे इंग्रजीचं प्रावधान 15 वर्षानंतर जर हिंदी भाषिक लोक खऱ्या अर्थाने पुढे आले तर आपण हा ऑप्शन द्यावा की 15 वर्षानंतर इंग्रजी हा शब्द त्याच्यातला निघून जाईल. इंग्रजी भाषेचं जे प्रावधान आहे ते आपोआप नष्ट होईल. पण त्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे. ती संविधानाने काही आपली कास सोडलेली नाही. जी कृती करायची आहे, जी प्रोसिजर आहे त्याबद्दल संविधान मात्र स्पष्ट आहे की जर असं व्हायचं असेल तर आपण त्या अनुच्छेदामध्ये जेव्हा ती माहिती घेतली तेव्हा त्याच्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की त्याबाबतची संविधानिक प्रक्रिया पार करून दोन्ही सभागृहांनी तसा ठराव मंजूर करून घेतलेला पाहिजे. म्हणजे संविधानिक कार्यपद्धती या ठिकाणी महत्वाची आहे. त्याच्यामुळं जर 15 वर्षानंतर असं वाटलं भारताच्या लोकांना की आपण इंग्रजी ठेवावी, तर ऑप्शन इज देअर. तुम्ही ठेवू शकता. घटना काय सांगते 15 वर्षानंतर तो नसावा. आम्हाला असं का वाटलं कारण 15 वर्षानंतर हिंदी तेवढी प्रगल्भ व्हावी. पण आज काही दाक्षिणात्य राज्य बघितली की जे हिंदीला राष्ट्रभाषा मानण्यास तयार नाहीयेत. त्यांना त्यांची स्वतंत्र भाषा किंवा इंग्रजी, विशेषतः तामिळनाडूचा जर आपण संदर्भ घेतला तर तामिळनाडूमध्ये त्यांच्या तामिळ भाषेनंतर दुसरं महत्व जे देण्यात आलंय ते इंग्रजी भाषेला देण्यात आलं. त्याच्यामुळे अशा वेळी लोकांची जी भावना आहे ती विचारात घेणं हे अभिप्रेत आहे. कारण वी द पीपल आर द बेस्ट सुप्रीम कन्सेप्ट इन कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामुळं लोकांच्या भावनांचा विचार करून हे काढावं असा तो एक संकेतार्थ देण्यात आलेला अनुच्छेद आहे घटनेमधला. आणि जर असं वाटलं की नाही आता इंग्रजीमध्ये गरज नाही त्याची तर ते आपण करू शकतो. त्याशिवाय आपण जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिकार बघूया तेव्हा राज्य विधिमंडळाच्या अधिकारामध्ये तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये राज्याच्या विधिमंडळीय संविधानिक कामकाजासाठी कुठली भाषा किंवा राज्याची कुठली राज्यभाषा असावी त्याबद्दलचे अधिकार राज्यांच्या विधिमंडळांना दिलेले आहे. अशी जर भाषा त्यांनी तिथे एखादी मराठी असेल उदाहरणार्थ, तेलुगू असेल, कन्नड असेल तर त्याला मात्र केंद्र सरकारची अनुमती आवश्यक असते. राजभाषेचे जे रकाने आहेत त्याच्यामध्ये तुमच्या भाषेला मान्यता मिळू शकते. या दोन्ही तिन्ही प्रकारे आपण विचार केला तर जनभावनेचं शैक्षणिक स्टँडर्ड त्यांचा दर्जा त्या बाबतीतला हा महत्वाचा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. हळूहळू मला वाटतं इंग्रजी भाषा ही जायला हरकत नाही. पण इंग्रजी भाषेचं एक प्रॉब्लेम याच्यात असं झालेला आहे की बहुतेक सगळ्या जगाचे व्यवहार जे आहे ते सर्वसाधारण कुठल्या एका भाषेत आज व्हायचे असतील तर ती भाषा आहे इंग्रजी. आणि इंग्रजी भाषा उद्या फ्रान्स बरोबर आपल्याला काही डील करायचे असेल, फ्रान्स बरोबर काही ड्राफ्ट काही करार मदार करायचे असतील तर फ्रान्स हिंदी मधले करार मदार घेणार नाही. ते म्हणणार किमान इंग्रजीतले आणा. ठीक आहे आमच्या फ्रेंच मधले घेऊ नका, किमान इंग्रजीतले तरी आणा. आणि त्याचप्रमाणे हे जे आशियाई देश आहेत फिलिपाईन्स पासून तर तैवान चीन पर्यंतचे
त्यांचा वरती कुठली भाषा आपण त्यांना हे करणार. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती मला वाटतं इंग्रजीला पर्याय नसल्यामुळं हे जे 15 वर्षाचं मीटर आहे ते परत लांबलं आणि ते 70 वर्षापर्यंत आलं. त्याचं एकमात्र कारण हे असावं असं मला वाटतं. नाही, राष्ट्रपतीची गरिमा हा शब्दच मुळात ती गरिमा कुणाच्या तरी अधीन आहे. राष्ट्रपतीची नेमणुकीपासून जर राष्ट्रपतीचे अधिकार बघितले आणीबाणी लावण्यापर्यंत हे सगळे अधिकार, हे विधेयक वगैरे पारित करण्याचे, विधेयक प्रोमोलगेट करण्याचे अधिकार हे त्यातले त्यात लहान अधिकार आहे. पण मोठ्या अधिकारांचा आपण बोलूया की राष्ट्रपती हा कोण असावा, त्याची नेमणूक इथपासून तर राष्ट्रपतीला आणीबाणी डिक्लेअर करण्याचे किंवा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे जे प्रबल अधिकार आहेत तिथपर्यंत जर आपण विचार केला तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रपती हा भारत सरकारच्या दिलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्या बरहुकूम काम करतो. तिथं गरिमा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून घेतला पाहिजे की राष्ट्रपतीची गरिमा ही पंतप्रधान आणि त्यांच्या अखत्यारीत असलेलं जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यांच्या अधिपत्याखाली आहे. हा घटनेतला संदर्भ लक्षात आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की उद्या जर राष्ट्रपतीने एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट राजू करावी असं वाटलं आणि त्यांनी अध्यादेश काढला तर त्याच्यावरती दोन बंधनं येतात. एक तर असा अध्यादेश हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊ शकतो किंवा मग केंद्रीय मंत्रिमंडळ असं सांगतं की असा अध्यादेश तुम्ही काढू शकत नाही. हा जो काढलेला अध्यादेश आहे तो तुम्ही परत घ्या आणि अशा वेळी राष्ट्रपतीनं तो अध्यादेश परत घ्यावाच लागेल. ही गरिमा आहे. म्हणजे गरिमा शब्द जो पिसे सर तुम्ही वापरला त्याची कक्षा आपण निश्चित आधी समजून घेतली पाहिजे. गरिमा जर ही कोणाच्या अधीन असेल तर स्वतंत्र पदाची गरिमा राहत नाही आणि म्हणूनच अगदी निखालसपणे रबर स्टॅम्प जेव्हा म्हटलं जातं याच्यात काहीही चूक नाही. परंतु तुम्ही इतिहासाच्या पानांमध्ये जरा डोकावावा असा जो प्रश्न विचारला की इतिहासात असं काम कोणी केलं, तर सगळ्यात आधी एकमेव असं उदाहरण आहे जे झालं ते ज्ञानी जैल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वेळी. ज्ञानी जैल तेव्हा ओपनली सांगितलं की जर मी माझ्या संविधानिक अधिकारांचा वापर केला तर तुमचं वैधानिक स्ट्रक्चर जे आहे ते मला बदलवून टाकता येतं. परंतु हे वक्तव्य आल्यानंतर साधारण हा भाग 1984 बहुधा इंदिरा गांधीचा खून झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. आणि हे आल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की राष्ट्रपतींनी अशा प्रकारे जर एखादा वैधानिक किंवा संविधानिक निर्णय घेऊन लादला असेल तर तो शेवटी जाणार कुठे? संसदेच्या सभागृहांमध्ये ठराव म्हणून पारित होण्यात. आता तिथं बहुमताने पारित होण्यासाठी झाल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे? तर तिथली लोक ही जर आपल्या पक्षाची असतील तर ही आपल्या अखत्यारीत राहिली पाहिजे. आणि म्हणून 1985 ची 52वी घटना दुरुस्ती जी अक्षरशः सगळ्या जनतेच्या बोकांडी बसवलेली आहे. त्याच्यातून कुठल्याही लोकप्रतिनिधीला पक्षाच्या भूमिकेच्या कक्षेबाहेर भूमिका घेता येत नाही. तसं केल्यास त्याचं सदस्यत्व रद्द होतं. आणि इथे मला वाटतं ती कीळ बसलेली आहे. कारण आपण जेव्हा ही एकाधिकारशाहीकडे वाटचाल झालेली, कारण पक्ष हा कुठेही शब्द तुम्हाला संविधानात तुम्ही पूर्ण संविधानाचं हे केलं तर फक्त पक्षीय राजकारणासाठी जे एक लोकशाही प्रावधान आहे तेवढंच दिसतं. बाकी पक्षाबद्दलचं याच्यामध्ये नाहीये. त्याच्यासाठी तुमचं पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे. त्या ऍक्ट प्रमाणे पक्षांचे राजकीय काय कलबत असतील त्याचं निर्धारण त्या याच्यामध्ये नियमन झालेलं आहे. परंतु इथे संविधानामध्ये तो अनुसूची परिशिष्ट 10 टाकल्यानंतर त्याला न्यायालयात चॅलेंज केलेलं नाही. आणि ही भारतीय संविधानाच्या इतिहासामध्ये घडलेली प्रचंड मोठी हुकुमशाहीची बाब आहे. याची लिगेसी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी सुरू केली, ही राजीव गांधींनी अशा प्रकारे प्रस्तावित केली आणि त्याचा पुरेपूर उपयोग आज बीजेपी पुरस्कृत केंद्रीय सरकार करत आहे. हे सत्य कोणापासून लपलेलं नाही. त्याच्यामुळं राष्ट्रपतीच्या या सगळ्या गरिमेला कुठं खीळ बसते आणि ही गरिमा कशी कक्षांकित केलेली आहे, मर्यादित केलेली आहे हे आपल्या लक्षात येते. धन्यवाद.